नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे। तो म्हणजे रम्याने काव्यासाठी पपई कट करून ठेवलेली असते टेबलवरती। कारण आता रम्याला कळलेलं आहे की काव्याला पपई खूप आवडते। मग काव्या पपई दिसल्यावरती लगेच ती खाईल म्हणून तिने मुद्दाम तिच्या समोर कट करून ठेवलेली असते। काव्या तिथे जाते तेवढ्यातच तिकडून पार्थ येतो आणि मग काव्याला पार्थ पाहून म्हणत असतो की काव्या, अहो काय करताय तुम्ही, असं कसं काय वागू शकता, तुम्ही पपई कस काय खाऊ शकता, कशाला घेतलेली आहे पपई खायला तुम्ही, असं आता तो खूपच रागाने काव्याला बोलत असतो। त्यावेळेस काव्या म्हणत असते की अहो पार्थ शांत व्हा, हा बाऊल इथे रम्याने ठेवलेला आहे। तर तेवढ्यात रम्या तिकडून येते तर पार्थ खूपच चिडलेला असतो रम्यावरती। तो आता तिला खूपच रागाने म्हणत असतो बोट दाखवून की माझ्या बायकोपासून आणि माझ्या बाळापासून लांब राहायचं रम्या, कळलं का। तर लगेच तिथे विजय आलेला असतो आणि तो म्हणत असतो की काय चाललंय पार्थ तुझं। तो आता त्याचं बोट खाली करतो आणि म्हणतो की रम्या नाही, रम्या विजय मतकरी, यापुढे माझ्या होणाऱ्या बायकोशी लढायचं असेल तर आधी माझ्याशी भिडावं लागेल। तो सुद्धा आता खूपच रागाने पार्थला बोलत असतो। रम्या मात्र आता खूपच हसत असते पाठीमागून, तिला आता खूप छान वाटत असतं। काव्याला मात्र खूप मोठा धक्का इथे बसलेला आहे। तर आता काव्याच्या बाळाला संपवण्यासाठी रम्या अनेक उपाय करत आहे, पण तिचा प्लॅन सक्सेसफुल होत नाहीये। पण खरं तर काव्याला आता थोडंसं सावध राहायला हवं। तर चला, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।